आज आपण एका अशा व्यक्तीची कहाणी जाणून घेणार आहोत ज्यांचे नाव ऐकताच प्रशासकीय जगतात धडकी भरली जाते। ते आहेत महाराष्ट्रातील IAS अधिकारी तुकाराम मुंढे। प्रामाणिक, शिस्तप्रिय आणि धडाकेबाज निर्णय घेणारे मुंढे साहेब 20 वर्षांच्या सेवेत 24हून अधिक वेळा बदली झालेले अधिकारी म्हणून ओळखले जातात। त्यांच्या कारवाया इतक्या प्रभावी असतात की ते जिथे जातात तिथे बदल घडतातच घडतात, पण त्यामुळे त्यांचे विरोधकही मोठ्या प्रमाणात वाढलेत। चला तर बघूयात नेमकं तुकाराम मुंढेंचा नेमका विषय काय आहे आणि त्यांनी केलेल्या कारवाया कोणत्या होत्या। तुकाराम मुंढे यांचा जन्म 1978 साली बीड जिल्ह्यातील ताडसोना या छोट्या खेडेगावात झाला। त्यांचे वडील शेतकरी होते, पण सावकाराच्या कर्जात अडकले होते। घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती, तरीही मुंढे यांनी जिद्दीने शिक्षण घेतले। प्राथमिक शिक्षण गावात, माध्यमिक शिक्षण संभाजीनगर येथे आणि नंतर अभियांत्रिकीची पदवी मिळवली। 2005 साली UPSCच्या परीक्षेत ते देशात 20व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले आणि IAS झाले। हा प्रवास प्रेरणादायी आहे, कारण ते म्हणतात कठोर परिश्रम आणि प्रामाणिकता हे यशाचे गमक आहेत। मुंढे यांनी करिअरची सुरुवात सोलापूर जिल्हाधिकारी म्हणून केली। इथेच त्यांची धडाकेबाज शैली दिसून आली। जलयुक्त शिवार योजनेच्या अंतर्गत त्यांनी 282 गावांमध्ये पाणी पुरवठ्याचे काम 150 कोटी रुपयात पूर्ण केले। लोकांचे 50-60 कोटींचे योगदान घेतले आणि टँकरची गरज 400 वरून 30-40 पर्यंत कमी केली। या कामगिरीसाठी त्यांना महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट जिल्हाधिकारी पुरस्कार देखील मिळाला। पुढे जालना जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी 6 वर्षांपासून रखडलेला जायकवाडी पाणी पुरवठा प्रकल्प अवघ्या 3 महिन्यात पूर्ण केला। मुंबईत विक्री आणि कर विभागाच्या सह आयुक्त म्हणून त्यांनी महसूल 143 कोटींवरून 500 कोटींवर नेला। हे सगळे निर्णय दाखवतात की ते केवळ नियम पाळत नाहीत, तर लोककेंद्रित बदल सुद्धा घडवून आणतात। तुकाराम मुंढे यांच्या कारवायांचा उल्लेख करताना त्यांची धडाकेबाज प्रतिमा ही नेहमीच समोरच येते। नवी मुंबई मनपा आयुक्त म्हणून त्यांनी आयुक्तांसोबत चला उपक्रम राबवला, कामचुकार कर्मचाऱ्यांना निलंबित केलं आणि अधिकाऱ्यांच्या बेशिस्तीवर कारवाई केली। परिणामी शहरात पारदर्शकता वाढली। पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून त्यांनी सार्वजनिक वाहतूक सुधारणा केल्या। बस सेवेत कार्यक्षमता वाढवली। जरी यामुळे काही असंतोष निर्माण झाला, तरी लोकांना नेहमी याचा फायदाच झालेला आहे। नागपूर मनपा आयुक्त म्हणून त्यांनी भ्रष्टाचारावर हल्ला चढवला, अतिक्रमणे हटवली, कर वसुली वाढवली आणि शहराच्या विकासासाठी कठोर निर्णय घेतले। 2023 मध्ये नागपूरमध्ये त्यांच्या कारवायांमुळे आमदार आणि अधिकाऱ्यांमध्ये वाद निर्माण झाले होते, ज्यांच्यामुळे त्यांची बदली देखील झाली। 2024 मध्ये पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास विभागाचे सचिव म्हणून त्यांनी पशुपालकांना उद्योजक बनवण्यासाठी योजना राबवल्या। त्यांनी एका मुलाखतीत सांगितले की शेतकरी आणि पशुपालकांच्या उत्पन्नात वाढ हे माझं ध्येय आहे। अलीकडेच 2024 जून मध्ये त्यांची असंघटित कामगार विकास मंडळाचे आयुक्त म्हणून बदली झाली आणि ऑगस्ट 2025 मध्ये पुन्हा दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली। तुकाराम मुंढे यांच्या 20 वर्षाच्या सेवेत 24हून अधिक बदल्या झाल्या आहेत। मुंढे यांच्या बदल्या अनेकदा लोकप्रतिनिधींशी मतभेदांमुळे होतात। उदाहरणार्थ 2023 मध्ये नागपूरमध्ये त्यांनी अतिक्रमण हटवले, ज्यामुळे राजकीय दबाव आला। 2024 मध्ये अदानी भूखंड प्रकरणात त्यांच्या भूमिकेमुळे बदली झाली, असा आरोप विरोधकांकडून करण्यात आला होता। तुकाराम मुंढे हे केवळ अधिकारी नाहीत, तर एक युथ आयकॉन आहेत। ते मोटिवेशनल स्पीकर, मेंटॉर आणि बदलाचे प्रतीक देखील आहेत। त्यांचा प्रामाणिकपणा, शिस्त आणि लोककेंद्रित दृष्टिकोन यामुळे ते जनमानसात लोकप्रिय आहेत। त्यांच्या या कारवायांमुळे महाराष्ट्रात अनेक सकारात्मक बदल देखील झालेले आहेत। पाणी पुरवठा, महसूल वाढ, शहर विकास। पण त्यांच्या या कडक धोरणांमुळे वादही तेवढेच होतात। तरीही ते एक उदाहरण आहेत की प्रामाणिकपणा कधीच वाया जात नाही। तर हे होते तुकाराम मुंढे आणि त्यांनी केलेल्या कारवाया। बाकी मग कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।